मैं भास्कर शिवालकर, मैं रंगधारा ग्रुप का फाउंडर मेंबर हूँ। मैं अकेला नहीं, लेकिन 1971 में हमने और 3 लोग मेरे साथ थे, विजय बर्लेकर, अनंत कुलकर्णी और भास्कर कुलकर्णी। हमने मिलकर एक नया ग्रुप शुरू कर दिया नाटकों का, रंगकर्मी। और तो हमने एक डिसाइड किया था कि हम लोग कुछ नया करेंगे। और 1973 में वेटिंग फॉर गोदू का अनुवाद मैंने मराठी में किया, विद परमिशन ऑफ सामिल ब्रैकेट। जब से हमारा ग्रुप चल रहा है, अभी भी चल रहा है, अभी भी जिंदा है। और मेरा ख्याल रंगधारा ग्रुप ने अभी तक 125 नाटक किए हैं अलग अलग। और लेकिन रंगधारा ग्रुप ज्वाइन होने के बाद मेरी ज़िंदगी जो 1971 के पहले थी वो बिल्कुल बदल गई है। क्योंकि मैं 1971 के पहले वालिया था, वालिया, और वालिया का वाल्मीकि बन गया मैं। बस रंगधारा की यही देन है। और मुझे उम्मीद है कि रंगधारा और चलते रहेगी और चलती ही रहेगी। रंगधारा, काय बोलू रंगधाराविषयी। माझी जीवाभावाची सखी ती, पण आपल्याकडे मराठीत एक वाक्प्रचार आहे, ठाऊक आहे ना, अतिपरिचयात अवज्ञा. तसंच काहीतरी रंगधारीविषयी झालेलं आहे. मी रंगधारीला जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेलो, नाही, मी नाही भेटायला गेलो, भास्कर शिवाळकर, आनंद कुलकर्णी, परळीकर आणि आम्ही चौघांनी तिला नाटक करण्याच्या हेतूने, म्हणजे रंगमंचावर नाटक आणण्याच्या हेतूने रंगधारा या नावानं रजिस्टर्ड करून आणलं. कारण असं, संस्था रजिस्टर्ड असल्याशिवाय रंगमंचावर आपल्याला नाटक करता येत नाही. आणि मग सिलसिला सुरू झाला नाटकांचा. रंगधारीनं एकामागून एक अशी कितीतरी सरस, नाविन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण अनेक भाषेतून नाटकं सादर केली. आता विचार करतोय की अशी वाहते रंगधारा या नावानं एक पुस्तक प्रकाशित करावं, एक स्मरणिका प्रकाशित करावी. यात असतील रंगधारीच्या कलाकाराचे नाटकाच्या निमित्तानं जेव्हा ते रंगधारीच्या सहवासात आले तेव्हा त्यांचे अनुभव, काही हृदय आठवणी, ह्या सगळ्या त्यांच्याकडून गोळा कराव्यात, त्याचं संकलन करावं आणि हे सगळं अशी वाहते रंगधारा या नावानं प्रकाशित करा. नमस्कार, मी अनंत कुलकर्णी, रंगधाराच्या कार्यकर्त्यांपैकी एक. आतापर्यंत ह्या संस्थेने 134 निर्मिती केलेली आहे. पहिलं नाटक होतं ते एक नारी 4 ब्रह्मचारी. त्याच्यामध्ये आम्ही सगळे जुने आणि नवीन कलाकार, आमच्यापेक्षा ज्येष्ठ जे होते ते लोक, त्या लोकांनी आम्हाला सहयोग केला. त्यामुळेच त्यांच्या प्रेरणेने जे काम सुरू झालं ते त्या पहिल्या प्रयोगामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये नांदेड येथे दुसरा प्रयोग करून यशाचा झेंडा रंगधाराचा आंध्र प्रदेशच्या बाहेर महाराष्ट्रात रोवला. तो आज काय चालू आहे. आता आमचे प्रयोग हिंदुस्थानच्या सगळ्या कानाकोपऱ्यात झालेले आहेत. हैदराबादच्या भारतातल्या मुख्य शहरात झालेले आहेत. त्याशिवाय मैराई मासूमचे प्रयोग लंडनमध्ये पण झालेले आहेत. रंगधारा ही 50 वर्षाच्या उंबरठ्यावर उभी आहे. त्याबद्दल मी त्या सगळ्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे अगणित प्रेक्षक, हिशोब लावता येत नाही, कारण 134 जरी निर्मिती असले तरी जवळजवळ 800च्या वर प्रयोग झालेले आहेत.
त्यांचा प्रेक्षकांची गणना केली तर जवळजवळ 10,000च्या वर होता. त्यामुळे त्यांची नावं घेणं शक्य नाही. पण त्यांच्या प्रेरणेमुळे आम्ही आज ह्या स्टेजवर उभे राहिलो आणि आपल्या आशीर्वादाने हा पुढे असंच रंगतारा काम करेल ह्या अपेक्षा ठेवून मी आपल्याला दाखवतो. धन्यवाद. सभी को नमस्कार. मैंने रंगधारा को बहुत बचपन से देखा है, यानी कि हमारे समझो ऐसा कह सकते हैं कि घर से ही ये थिएटर ग्रुप शुरू हुआ. मेरे चाचा विजय परलीकर और फिर उनके 3 साथी भास्कर कुलकर्णी, आनंद कुलकर्णी और भास्कर शेवाळकर, ऐसे 4 लोगों ने मिलकर के ये थिएटर ग्रुप चालू किया. बेसिकली कमर्शियल व्यू पॉइंट कभी नहीं था इस थिएटर ग्रुप का. एंड हॉबी लेवल के ऊपर थिएटर ग्रुप इतना लंबा पीरियड चलना, ये एक बहुत बड़ी आश्चर्य की बात है, यू नो. तो मेरा काफी नजदीक से मैंने देखा है रंगधारा को कि किस तरीके से मेहनत लगती है. बहुत कठिन होता है किसी ऑर्गेनाइजेशन को चलाना, और स्पेशली जब कोई ऑर्गेनाइजेशन का कोई कमर्शियल इंटरेस्ट ना हो और उसको चलाना हॉबी लेवल के ऊपर इतना लंबा, तो बहुत कठिन होता है. तो मेरी यही सदिच्छा है कि ये ऑर्गेनाइजेशन रंगधारा थिएटर ग्रुप आगे भी ऐसे ही काम करते रहे. हे 73-74च्या 13व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवात आम्ही पहिल्यांदा औरंगाबादला एलिमिनेशनला दुसरे आलो. मग फायनल्ससाठी गेलो मुंबई, आणि फायनल्समध्ये झाडून सगळी बक्षिसं घेऊन आलो. म्हणजे बेस्ट प्रोडक्शन, बेस्ट डायरेक्शन, बेस्ट ॲक्टिंग, बेस्ट स्टेज सेटिंग, बेस्ट लाइटिंग, असा तो 13वा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव. गोळोच्या खूप गमती आहेत. भास्कर शेवाळकर, अनंतराव कुलकर्णी, भास्कर कुलकर्णी, विजय परळीकर, हे जे 4 मेन या नाटक घडवण्यातले, हे सगळे नोकरी करणारे होते. आणि 9-9:30ला तालमी सुरू व्हायच्या. ते सगळ्यात लहान मी होतो, त्यामुळे मी 2 वाजता घरी जायचो. आणि हे लोक, मला असं नंतर कळलं होतं की हे लोक नाटकावर चर्चा करून, नाटकावर सगळं बोलून, किराण्याकडे पहाटेचा 4चा चहा पिऊन घरी जाऊन आंघोळी करून परत आपापल्या नोकऱ्यांवर जायचे. तर असा तो प्रवास आहे. खूप आहेत यात गोष्टी, आणि मी कसा घडत गेलो. आणि ह्या नाटकाच्या जोरावरच मला मुंबईमध्ये बँकेत आर्टिस्ट म्हणून जॉब मिळाला, आणि माझा मुंबईतला प्रवास सुरू झाला अभिनय क्षेत्रात. नमस्कार दोस्तों, रंगधारा बहुत जल्द अपने 50 वर्ष पूरे करने जा रहा है, और रंगधारा ने बहुत से कलाकारों को जो जीवन दिया है उसके बारे में जितना कहा जाए उतना कम है. लेकिन आपको मैं अपना अनुभव बता सकता हूँ. रंगधारा मेरे लिए एक थिएटर ग्रुप नहीं है, वो मेरे लिए कला का मंदिर है. और सही मायनों में जो आज मैं यहाँ खड़ा होकर आप लोगों से बात कर रहा हूँ, उसका कारण सिर्फ रंगधारा है. मतलब रंगधारा ने मुझे अपने पैर मजबूत बनाए, और साथ साथ ये भी सिखाया कि अपने पैरों को ज़मीन पर किस मजबूती से टिकाए रखना चाहिए. रंगधारा मेरे लिए एक नर्सरी है. मेरे ख्याल से एक आइडियल संस्था जिसको हम कहते हैं, जहाँ एक संपूर्ण व्यक्तित्व का विकास होता है या होना चाहिए, वैसी संस्था रंगधारा है.
और मेरी प्रार्थना है कि रंगधारा और भी कलाकारों को इसी तरह से उनकी परवरिश करते रहे, उनको बढ़ावा दे, उनको अच्छा व्यक्ति बनाए, समाज में काम आने लायक, रंगमंच के काम आने लायक, क्योंकि जब आप अच्छे व्यक्ति बनेंगे तभी आप अच्छे कलाकार भी बनेंगे। रंगधारा के साथ मेरी शुभकामनाएं हमेशा हमेशा के लिए। बहुत बहुत धन्यवाद। केयर टेकर, ये मेरा रंगधारा में पहला नाटक। इस नाटक में मैं भास्कर शेवाड़कर और आनंद कुलकर्णी हम तीनों ने वक्त काम किया था। उसके बाद 1971 में वेटिंग फॉर गोदो ये स्पर्धा के लिए, नाट्य स्पर्धा के लिए नाटक बिठाया गया और इस नाटक में हमें बेस्ट एक्टर अवार्ड और बेस्ट अवार्ड मिला। नमस्कार, मी दिलीप नारायणराव पुराणिक. माझा आणि रंगधाराचा संबंध येणं हे अगदी नैसर्गिकच होतं. मला अजूनही आठवत आहे की रंगधाराचं पहिलं नाटक जे एक नारी चार ब्रह्मचारी ह्या प्रयोगाला मी हजर होतो, तिकीट काढून अर्थात. ते इतकं विनोदी नाटक बघून, त्या आधीपासून आम्ही शाळेतल्या नाटकातून वगैरे काम करत होतो, त्यामुळं ह्या मंडळींशी भेटण्याची आणि त्यांच्यासोबत नाटक करण्याची माझी इच्छा जागृत झाली. आम्ही कॉलेजमध्ये असताना रंगधाराने होळी हे नाटक बसवायचं ठरवलं आणि त्यामध्ये जवळजवळ 25 ते 30 कलाकार घ्यायचा, कारण ते कॉलेज जीवनावरच आधारित होतं. त्यामुळं आम्हा सगळ्या बऱ्याचशा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांना आणि मुलींना त्यांनी या नाटकात घेतलं. त्याच्यामध्ये मीही एक होतो. या नाटकाची आणखीन एक आठवण म्हणजे हे नाटक महाराष्ट्र मंडळामध्ये ओपन ग्राउंडमध्ये केलेलं होतं. स्टेज नाही, काही नाही, फक्त 2 बाजूनी 2 फोकस सोडलेले, समोर पब्लिक बसलेली आणि त्यांच्याच लेवलला आम्ही हे नाटक सादर केलं. आणि ह्या नाटकामध्ये आमची सगळ्यांची एंट्री प्रेक्षकांमधूनच असायची. हा त्या काळी अत्यंत नवीन प्रकार होता. हैदराबादच्या लोकांना हे नाटक म्हणजे काहीतरी विचित्रच आणि वेगळंच बघितल्याचा आनंद होता आणि हीच रंगधाराची ओळख ठरली. नमस्कार, मी मोहन सोहनी. ऑगस्ट-सप्टेंबर 1973 मध्ये पायोनियर अकॅडमीच्या एका मीटिंगमध्ये मला डॉक्टर विश्वनाथ गोगटे यांनी सांगितलं की रंगधारा आणि मॅक्समिलर भवन मिळून एक नाटक बनवत आहेत आणि ते त्यासाठी नवीन लोकांना शोधत आहेत. मी मॅक्समिलर भवनमध्ये गेलो. तिथे मला भास्कर शेवाळकर, विजय परळीकर, भास्कर कुलकर्णी, आनंद कुलकर्णी वगैरे मंडळी भेटली आणि तिथे डॉक्टर नॉर्बर्ट मायर हे जर्मनीहून आलेले डायरेक्टरही भेटले. तिथे ऑडिशन्स घेतले त्यांनी आणि त्यानंतर आमच्या नाटकाचे पात्र सिलेक्शन झालं. धन्यवाद. नमस्कार, मी राजश्री परळीकर गंदे, विजय परळीकर यांची पुतणी. रंगधारा या संस्थेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याबद्दल या संस्थेशी निगडीत सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन. मी या संस्थेशी प्लेबॅक सिंगर म्हणून एका नाटकामुळे जोडली गेली आहे आणि याचा मला खूप आनंद आहे. ही संस्था अशीच पुढे खूप वर्ष, अनेक वर्ष चालू राहो ही सदिच्छा देते. नमस्कार. Namaskar. My name is Ulhas Parlikar. Let me say something about the contribution that Rangadhara has done to me in my personal life. My involvement in Rangadhara activities was indeed a
personality transformation phase for me. This journey with Rangadhara started with the play Waiting for Godot in 1973. I just finished my SSC at that point in time, and this journey continued till 1980 when I finished my engineering and went off from Hyderabad. I had opportunity of playing many different roles in several plays during my Rangadhara days. This helped me not only to remove stage fear and improve my acting skill, but also helped me to improve several different capabilities in my personal self to become a better human being. Rangadhara, thank you very much indeed. Namaskar. मैं दिलीप संजय, रंगधारा की स्थापना के दिनों से मैं उनको जानता हूँ। 4 जिद्दी लोगों के कारण प्रायोगिक रंगभूमि इस हैदराबाद में शुरू। 4 संस्थापकों की मेरी शुरू से ही पहचान थी। इनके कुछ नाटकों में मैंने भी काम किया है। नाटक के हर अंग को बहुत अच्छी तरह प्रस्तुत करते हैं। 50 साल से ये संस्था अविरत रूप से आज भी चल रही है, और इतने साल किसी संस्था का चलाना ये एक अपने आप में बहुत बड़ी उपलब्धि है। सिर्फ मैंने नहीं, रंगधारा के नाटकों में काम करने वालों को नाटक के सभी अंगों का अच्छा ज्ञान होता है। इस संस्था में उनके नाटकों में काम करके कुछ आर्टिस्ट तो व्यवसायी यानी प्रोफेशनल भी बने हैं। मुझे गर्व है मैं इस संस्था से जुड़ा हूँ। भास्कर शिवालकर, विजय परळीकर, भास्कर कुलकर्णी और अनंत कुलकर्णी, इन 4 रंगधारा के संस्थापकों को मेरा सलाम। नमस्कार, मैं सतीश कुलकर्णी। एक दिन रिहर्सल देखने गए मैं और मेरे मित्र मिलिंद परळीकर जी। तो जब ये पता चला कि ये नाटक की रिहर्सल चल रही है, इंटरेस्ट आया। मुझे रंगधारा के साथ में काम करने का मौका मिला। 1-2 एकांकी हमने की। गए कईयों वर्षों के परिश्रम, मेहनत, हार्डवर्क और उनकी साधना, परसिस्टेंसी, कंसिस्टेंसी रंगधारा ग्रुप को चला रहे हैं, और आज उसके पूरे 50 वर्ष पूरे होने वाले हैं। धन्यवाद। I am Yadgiri, Hyderabadi theatre artist. I feel proud to be associated with the Rangadhara Theatre Group. Rangadhara Theatre Group's unique organization. They started theatre movement in Hyderabad 1970s. Not only Hindi, Marathi, they associate with Telugu organizations, Telugu plays also. I was also acted a play Telugu named Ekalavya, written by late K. Ramchandra and directed by Bhaskar Shivalkar. The Rangadhara is now celebrating 50 years. I wish the Rangadhara will continue forever. नमस्कार। रंगधारा की स्वर्णिम जयंती के अवसर पर रश्मि सेठ की बहुत सी बधाइयाँ। मैं आज बहुत गर्व महसूस कर रही हूँ कि मुझे इस अवसर पर अपने अनुभव बांटने का मौका मिला। रंगधारा, रंगों की धारा, हर रंग द्योतक है एक भाव का, और अभिनय अभिव्यक्ति है इन्हीं भावों की। 1981 में एवं इंद्रजीत की प्रस्तुति के साथ मैं रंगधारा से जुड़ी। जब वो बाल्यावस्था से युवावस्था में प्रवेश कर रहा था, लेकिन यहाँ आकर जब मैं भास्कर से मिली तो उनके साथ काम करने का अनुभव मुझे और भी एनरिचिंग लगा। मैं समझती हूँ कि मेरी थिएट्रिकल जर्नी के
जो वर्ष मैंने रंगधारा के साथ बिताए हैं वो मेरे लैंडमार्क वर्ष हैं। आज रंगधारा अपने 50 वर्ष पूर्ण कर रहा है। मेरी शुभकामनाएं उसके साथ हैं। नमस्कार, मी मायानंद ठाकूर. रंगधारा या नावाप्रमाणेच ही रंगांची धारा अखंडित अशीच वाहत राहो ही इच्छा. बघता बघता 50 वर्ष पूर्ण केली ह्या रंगधारा या संस्थांनी. आम्हा प्रत्येकाला वाटायचं की रंगधाऱ्यासारख्या नाटक संस्थेमध्ये आपल्याला एकदा तरी नाटक करायला चान्स मिळावा, आणि ती इच्छा माझी गांधारी या नाटकामुळे संपन्न झाली. गांधारी या नाटकामध्ये रंगधाराने मला पहिल्यांदा एक चान्स दिला. दुर्योधनाची भूमिका करायला मिळाली. रंगधाराचा हा प्रवास असाच अखंड चालू राहो हीच नटेश्वराच्या चरणी प्रार्थना. मी प्रकाश धर्मा. रंगधाराशी माझं असोसिएशन गांधारी या नाटकात धृतराष्ट्राचा मेन रोल केला तेव्हापासून आहे. सराव प्रयोग सगळंच उत्तम झालं. आम्हाला नांदेडच्या स्पर्धेत बक्षीसही मिळालं. पुढचं नाटक होतं संत केशव स्वामींच्या जीवनावर आधारित. त्यात ऍक्टिंग, निवेदन आणि गायन असा तिहेरी रोल मला करायला मिळाला. रंगधारामुळे मला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांचा सहवास लाभला. त्याच्या सिल्वर ज्युबिलीला मी स्वतः त्याच्या सेलिब्रेशनच्या डिझायनिंग टीममध्ये होतो. आता 50 वर्ष पूर्ण झाली. माझ्याकडनं रंगधारेला शुभेच्छा. नमस्कार, मैं श्रीपाद कस्तूरे. आज रंगधारा के बारे में बात करने का मौका मिला है, तो सबसे पहले मैं आभारी हूँ माननीय भास्कर शिवलकर जी का, जिन्होंने मुझे इस लायक समझा कि थिएटर ग्रुप में काम करे. सबसे पहले उन्होंने मुझे एक प्ले दिया था भोमा, जिसमें मैंने राकेश शर्मा जी का किरदार निभाया था. इसके बाद उन्होंने मुझे एक मौका दिया, और जब मुझे मिलाया था एक मंचे हुए कलाकार के साथ, मिस्टर विनय वर्मा जी, और उनके साथ उन्होंने मुझे काम करने का मौका दिया, जो प्ले था फंदी, जिसमें हम लोगों ने काम किया साथ में. थैंक्स टू रंगधारा. नमस्कार, मी अर्चना हर्षे उर्फ अर्चना मुदगलकर. रंगधाराबद्दल एवढं एकच सांगेन, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना नाटकात काम करणे हे त्यावेळेला फार अवघड असल्याकारणाने भास्कर शेवाळकर हे माझ्या मामाचे क्लासमेट असल्यामुळे मला घरातून परवानगी मिळाली, आणि त्यांच्यासोबत जी काही नाटकं मी केली त्याच्यामध्ये माझा अनुभव खूपच चांगला होता. अगदी परिवारात आपण कसे असतो त्याप्रमाणे मोठ्या विश्वासाने मी नाटकात काम केलं. पुढे ते कायम ठेवू शकले नाही, ठेवण्याची खूप इच्छा होती. आता असं वाटतं की आपल्यामध्ये टॅलेंट असूनसुद्धा आपण ते करू शकलो नाही. रंगधाराचे सर्व काही लोक, अनंत काका, भास्कर कुलकर्णी, विनय वर्मा, अशी जी काही चांगली माणसं आहेत त्यांच्याबरोबर माझा अनुभव खूपच चांगला होता. धन्यवाद. नमस्कार सभी नाट्य प्रेमियों को योगेश तांदुलवाड़ीकर का प्यार भरा नमस्कार. और मेरे गुरुजन भास्कर शिवाड़कर साहब, अनंत कुलकर्णी साहब, भास्कर कुलकर्णी साहब और विजय पर्डीकर साहब को सादर प्रणाम. रंगधारा के 50वीं वर्षगांठ पर सभी को ढेर सारी बधाइयाँ. 50 years is an amazing achievement, and I am sure everyone would agree कि without a very strong foundation this would have never been possible. So thanks to all for making this a great success and great occasion. I'm very proud to have been associated with Rangadhara from 1994 to 2001, and मैं काफ़ी खुश नसीब हूँ कि रंगधारा ने मुझे ये अपॉर्चुनिटी दी कि मैं थिएटर के साथ एसोसिएट हो सकूँ. हमने सबसे पहले मैंने अपना प्ले 1994 में बस स्टॉप नामक एक ड्रामा किया था. मैंने वन एक्ट प्लेस, फुल लेंथ प्लेस और म्यूजिकल प्रोग्राम्स में ऑन स्टेज, बैक स्टेज में काम किया. My name is Shashank Tandulwadikar. I got to know that Rangadhara is celebrating 50 years of foundation. It's really great to know about it, and I feel proud that I was associated with Rangadhara. I was associated with Rangadhara in the year 1992 when I was with
Maharashtra Mandal's youth club, and it was Bhaskar Shewalkar who did a workshop at this particular club, and then he introduced me to Rangadhara. By the end of the workshop, we did a show called Bus Stop. It was really fun. It is really proud feeling that I'm associated with Rangadhara, which is celebrating 50th foundation year. Thank you. Namaskar. Good evening. My name is Mohit Apkari. I joined Rangadhara in the year 1992-93. A drama which we have enacted, and the name of the drama was Bus Stop. Though I had only 2 dialogues in that bus stop, but it was all about the timing and your participation. And every drama or every play what we have done, as far as I remember, from Rangadhara, it always gives you some kind of a message end of the day. We have learned so many things from Rangadhara that in today's life also it helps us a lot. Thank you. God bless you. I am a very old member of Rangadhara. My Sakshan Namaskar to Bhaskar Shewalkar, Vinay Pandey, as well as B.S. Kulkarni sir, who was my professor, my sir in my school days. We had a very interesting period in though I think 79, 80, 81, 82. We did around 3 plays for Rangadhara. Raja Tha Khel 1, then Ek Tha Gadha, and one more I don't remember. So thank you very much. I still remember Rangadhara is a very good group. नमस्कार, मी दीपाली पळणीकर जोशी. रंगधारा या संस्थेला 50 वर्ष झाली, त्याबद्दल त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मी रंगधारा या संस्थेशी जोडले गेले ते त्यांनी बसवलेल्या हैदराबाद मुक्तीसंग्रामावर आधारित नवरात्र संपले या नाटकामुळे. रंगधारा या संस्थेला शुभेच्छा देते आणि ऑल द बेस्ट. नमस्कार, मी सोनाली कोथळेकर. एक हिंदी नाटक करायचं, खेली तो कहा खेले, आणि हे नाटक मॅक्सकुलर भवनमध्ये प्रस्तुत करण्यात आलं आणि ह्याचे रिहर्सल्स मराठी ग्रंथसंग्रहालयात होत होते. रंगधाराच्या सगळ्या मेंबर्सला हार्दिक शुभेच्छा. 50 वर्ष पूर्ण झाले आणि त्यातले एक आम्ही पण आहोत. हे खूप छान वाटतं. थँक्यू. मी अविनाश रानडे. रंगधारा या नाट्यसंस्थेला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले. मित्रांनो, श्री भास्करराव शेवाळकर, श्री भास्करराव कुलकर्णी आणि श्री अनंतराव कुलकर्णी हे माझ्यासाठी दत्तगुरु समान आहेत, कारण हे माझ्या नाट्यक्षेत्रातले गुरु आहेत. रंगधारेमुळे मी रंगमंचावर आलो, माझ्यातली नाट्यकला बाहेर आली, म्हणून मी या तिघांचे मनापासून आभार मानतो. आणि रंगधारा या नाट्यसंस्थेबरोबर अजूनही काम करण्याची इच्छा आहे आणि मी करत राहीन. कुठल्याही प्रकारची मदत किंवा कुठल्याही प्रकारचं काम नाटकाकरता करायचं असेल तर मी नक्कीच माझा वाटा उचलायला तयार आहे. परत एकदा रंगधारेला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी सुप्रिया आगाशे. रंगधारेला 50 वर्षाच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ॲक्च्युअल थिएटरशी माझा संबंध किंवा माझी ओळख निर्माण झाली ती याच बसस्टॉपमुळे आणि या वर्कशॉपमुळे. त्यामुळे रंगधारेला खूप खूप प्रणाम. आणि माझं करिअर म्हणजे माझ्या थिएटरच्या करिअरची सुरुवात रंगधारेपासून झाली हे म्हणायला हरकत नाही. नमस्कार, रंगधाराच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा.
माझं नाव सुचिंद्र आगाशे. रंगधारा म्हणल्यावर माझी सर्वात पहिली आठवण म्हणजे आमचा महाराष्ट्र मंडळामध्ये त्यांनी युवा मंडळासाठी एक नाट्य कॅम्प घेतला होता. बस स्टॉप हे नाटक आम्ही केलं होतं आणि त्याच्यामध्ये बहुधा माझ्या चेहऱ्यावरती जास्त एक्सप्रेशन्स येत नाहीत, त्यामुळे त्यांनी मला मास्क घालून एका भूताचा रोल दिला होता आणि तो तसा चांगला फेमस झाला होता. धन्यवाद. थँक्यू. Namaskar. I have been watching Rangadhara Productions since 2006. Later, I was privileged to act in their plays and also be a part of the backstage team. My pranams to Bhaskar sir, Anand sir, Prakash sir, and best wishes and love to each and everybody. Long live Rangadhara, the theatre stream. हाय, आई एम सुशांत देशपांडे. मैं रंगधारा के साथ पिछले 12 सालों से जुड़ा हूँ. हाय, मैं संयोगिता देशपांडे. रंगधारा के साथ मैं पिछले 10 सालों से हूँ. पिछले 12 सालों में रंगधारा के साथ मैंने बहुत से प्लेस किए हैं, जैसे कि टेंडर ताजमहल अच्छे, मेले आयसा चाहा, इडियट. इन सब प्लेस में मुझे थिएटर के अलग अलग पहलू सीखने का मौका मिला. रंगधारा के साथ पिछले 10 सालों में मैंने बहुत से प्लेस में ऑन स्टेज और बैक स्टेज भी काम किया है. रंगधारा ने मुझे एज एन एक्टर ग्रो होने में मदद की है. रंगधारा द थिएटर स्ट्रीम, one of the oldest theatre groups in Hyderabad, is celebrating 50th year of its foundation and has successfully staged more than 125 productions till date. On this occasion, we would like to congratulate every Rangakarmi and thank all the senior members. We wish Rangadhara the best. And every show to be a houseful. नमस्कार, मी अखिलेश वाशीकर. रंगधारा थिएटर स्ट्रीम्स या संस्थेशी साधारण 12 ते 14 वर्षापासून असोसिएटेड आहे. माझं पहिलं नाटक ताजमहल का टेंडर हे साधारण 12 वर्षाआधीचं प्रोडक्शन आहे. साधारण 7 ते 8 वर्षापासून मी पुन्हा रंगधाराशी असोसिएट झालो. ऐसे शेक्सपियर शर्माया आणि मा चाय या 2 नाटकांमध्ये मला अभिनय करायचा चान्स मिळाला. त्यानंतर मी रंगधाराची पब्लिसिटी सांभाळतो. रंगधारा थिएटर स्ट्रीम्स याचे 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि पुढच्या वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. नमस्कार, माझं नाव प्राजक्ता फणसाळकर दीक्षित. आत्ता जे फोटोज तुम्ही बघितले हे मी दिग्दर्शित केलेल्या एका नाटकाचे, बालरामायण. गेल्या वर्षी इथे दिवाळीत मी एक नाटक बसवलं. 40 लहान कलाकारांना घेऊन आम्ही हे नाटक केलं. सर्वांना खूप आवडलं, खूप कौतुकही झालं आणि ह्या सगळ्याचं श्रेय मी देते रंगधाऱ्याला. रंगधारा द थिएटर स्ट्रीम, जी हैदराबादमधून सुरू झाली आणि आता अमेरिकेपर्यंत येऊन पोचली आहे. आज रंगधाराला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. जरी मी तिथे उपस्थित नसले तरी मनाने मी रंगधाराशी सदैव जोडलेला. सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. नमस्कार, मी पराग साठे, एक संगीत साधक. सध्या माल्मो स्वीडन येथे वास्तव्यास असतो. माझा रंगधाराशी ऋणानुबंध जवळजवळ 11 वर्षांपूर्वीचा आहे, जेव्हा मी शिक्षण आणि नोकरी निमित्त हैदराबाद येथे वास्तव्यास होतो. आणि माझा पहिला संपर्क रंगधाराशी विजय नाईक सरांमुळे झाला, कारण त्यांनी पार्श्वसंगीत दिलेल्या एका नाटकासाठी मी म्युझिक ऑपरेटर म्हणून काम केलं होतं, अशी पाखरे येती. आणि त्यानंतरच्या पुढील 2-3 नाट्य आविष्कारांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली रंगधाराच्या. रंगधारा या संस्थेविषयी बोलायचं झालं तर गेल्या 50 वर्ष ही संस्था कार्यरत आहे आणि हैदराबाद सारख्या ठिकाणी एक मराठी कला क्षेत्रातली संस्था एवढ्या जोमाने काम करते याचा मला नक्कीच आनंद आहे. धन्यवाद. नमस्कार, मैं सुधींद्र नेने. मैं रंगधारा से बहुत सालों से जुड़ा हुआ हूँ और मैंने रंगधारा में बहुत सारे लाइट इफेक्ट्स, साउंड इफेक्ट्स,
या छोटे छोटे रोल किए हैं और बैक स्टेज के लिए भी मैंने बहुत काम किया है। मैं यही कामना करता हूं कि रंगधारा से और नए लोग जुड़ते रहे और रंगधारा बस यूं ही चलते रहे। यही शुभकामनाएं। नमस्कार. रंगधाराच्या सर्व कलाकारांना आणि माझ्या रंगमंच बंधूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रंगधारा ही हैदराबादील नाट्यक्षेत्रातील एक वटवृक्ष आहे. या वटवृक्षाचे एक पारंबी नव्हे, एक छोटेसे पान होण्याचे भाग्य मला लाभले. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी नितीन फडणवीस. रंगधाराची 50 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल माझं हार्दिक अभिनंदन. मी रंगधाराच्या भ्रष्टाचाराची पदवी या नाटकात एका भ्रष्ट पोलिसाचं काम केलं. खूप मजा आला ते नाटक करताना, पण तेव्हापासून आमचे रंगधाराचे संबंध जरा जास्त दृढ झाले आणि 50 वर्ष ही तपश्चर्या केली आहे रंगधाराने. त्या तपश्चर्येला माझे शतशत प्रणाम. धन्यवाद. नमस्कार, मैं कृष्ण कुंभार. मेरा जन्म रंगधारा में डिप्लोमा इन करप्शन नाटक के साथ हुआ था. इसी तरह रंगधारा से मैं जुड़ा हुआ हूँ और मुझे भी अच्छा लगता है कि मैं रंगधारा के साथ आगे भी काम करूं और कुछ मराठी प्ले में भी मैं काम करना चाहता हूं. बस, धन्यवाद. हेलो, नमस्ते, आदाब. मेरा नाम अली अहमद है. मैं रंगधारा से जुड़ा हूँ पिछले 8 साल से. मेरी मुलाकात हुई थी भास्कर शिवालकर सर से और उन्होंने एक रोल ऑफ़र किया था. वो प्ले था डिप्लोमा इन करप्शन. तो वो पहला प्ले था रंगधारा के साथ. उसके बाद सिलसिला बढ़ता रहा और काफ़ी सारे ऑन स्टेज बैक स्टेज में काम करने का मौका मिला. इतने अच्छे लोगों के साथ, इतने अच्छे आर्टिस्ट के साथ. कहीं ना कहीं मेरे थिएटर लाइफ की, मेरे थिएटर जर्नी की शुरुआत हुई थी रंगधारा के साथ. तो उसके लिए मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ सबका. और एक यादगार प्ले था हमारा जो हमने किया था, वो था और शेक्सपियर शर्माया. बहुत बहुत अच्छा प्ले था. लोगों ने काफ़ी पसंद किया, काफ़ी सराहा और इंशाल्लाह आगे जाकर भी हम हमारा साथ ऐसे ही बरकरार रखेंगे, ऐसे ही बनाए रखेंगे. थैंक यू. नमस्कार, मैं राहुल कामलेकर. रंगधारा के साथ मेरा बहुत अच्छा सा रिलेशन है. मेरा रंगधारा के साथ पहला प्ले डिप्लोमा इन करप्शन था. इसमें छोटा सा रोल था मगर बहुत अच्छा था. मुझे इस नाटक में काफ़ी कुछ सीखने को मिला. इसके डायरेक्टर भास्कर शिवालकर सर थे, उनसे मैं काफ़ी सीखने को मिला और प्रकाश सर के साथ भी मैंने अच्छे से काम किया. तो मैं ये आशा करता हूँ कि आगे भी मेरा सफ़र रंगधारा के साथ बहुत अच्छा सा रहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव तेजस हेमंत महाजन. रंगधारा द थिएटर स्ट्रीम या संस्थेकडनं केलेलं माझ्या थिएटरचं करिअर. मी 2 नाटक केले त्या संस्थेतर्फे. एक म्हणजे भ्रष्टाचाराची पदवी, जी स्वयं भास्कर साहेब शेवाळकर यांनी दिग्दर्शित केली होती, आणि दुसरी म्हणजे आभास या भास, जी केदार शिंदे लिखित आणि श्री प्रकाश फडणीस दिग्दर्शित एकांकिका होती. या दरम्यान मी खरंच या सगळ्यांसोबत खूप मजा केली. आज मला खूप आनंद होतोय की थिएटर करून मला 9 वर्ष पूर्ण होत आहेत आणि कुठे ना कुठेतरी माझ्या करिअरचा एक टप्पा आणि ग्राफ हा वाढत चाललाय. याचं श्रेय मी कुठे ना कुठेतरी त्यांना नक्कीच देतो. त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत नक्कीच आहेत आणि त्यांचे वेल विशेस पण माझ्यासोबत नक्कीच आहेत. 50व्या वर्धापन दिवशी खरं तर मी फार काही तुम्हाला देऊ शकत नाही भास्कर सर, पण मी एक आश्वासन नक्कीच देऊ शकतो की तुमच्याकडनं मी जे काही शिकलो, तुमच्याकडनं मी जे काही आत्मसात करून घेण्याचा प्रयत्न केला, मी त्याचा पुरेपूर फायदा घेईल. गैरफायदा नक्कीच घेणार नाही, पुरेपूर फायदा घेईल आणि अवघ्या महाराष्ट्राला, अवघ्या भारतवर्षाला आणि अख्ख्या जगाला असंच मनोरंजन करत राहील. धन्यवाद. मेरा नाम सुहास बर्वे. रंगधारा के साथ मैं पिछले 8 साल से जुड़ा हूँ. रंगधारा ने मुझे बहुत कुछ दिया. यूँ कह सकते कि रंगधारा मेरा एक ज़िंदगी का हिस्सा हो चुका है.
मेरा नाम सचिन सतीश चंद्र शास्त्री है। रंगधारा और मेरी मुलाकात 2014 में सुहास भाई जी के द्वारा हुई, जिन्हें मैं प्यार से मोटा भाई बोलता हूँ। उनके नाट्य का एक मंचन हो रहा था लमाकान में, जिसमें उन्होंने मुझे नेपथ्य का एक मौका दिया, बैकस्टेज संभालने का एक मौका दिया। 2014 से लेके आज तक लगभग 7 से 8 साल हो गए हैं। रंगधारा की जितनी भी पेशकश हुई है, जितने भी नाट्य का मंचन हुआ है, उन नाट्यों में रंगधारा का मैं कृतज्ञ हूँ कि उन्होंने मुझे इस काबिल समझा। उन्होंने मुझ पर बैकस्टेज का यानी नेपथ्य का भार सौंपा। समय समय पर उन्होंने मुझे सिखाया। रंगधारा की 50वीं वर्षगांठ काफ़ी विशेष है। इस लंबे सफर के लिए मैं दिल से सभी को, रंगधारा से जो भी जुड़े हुए हैं सभी को हार्दिक बधाइयाँ देता हूँ। नमस्कार, माझं नाव चैतन्य ठाकूर. मी रंगधाराबरोबर थोड्या वर्षांपासून असोसिएटेड आहे. माझं रंगधाराबरोबर पहिलं इंटरॅक्शन म्हणजे आणि पहिलं नाटक म्हणजे मेले आईचा चहा. त्यामध्ये माझ्याबरोबर होते सुहास दादा, सुशांत दादा. आम्ही तालमीमध्ये भयंकर मजा केली आणि नाटक पण खूपच सुंदर होतं. यावर्षी रंगधाराला 50 वर्ष कंप्लीट होत आहेत. अ नॉन मराठी स्टेट हॅविंग 50 years ऑफ अ मराठी थिएटर असोसिएशन. खूपच अभिमानाची गोष्ट आहे. लुकिंग फॉरवर्ड टू इट. थँक्यू सो मच. मैं वैशाली खेड़कर एक गृहिणी हूँ और संगीत और नाटक में रुचि रखती हूँ. रंगधारा की मैं बहुत आभारी हूँ जिन्होंने मुझे एक बड़ा मंच दिया और मेरी कला को प्रस्तुत करने का मुझे अवसर भी दिया. मेरा परिचय प्रकाश फडणीस सर ने लगभग 11-12 साल पहले रंगधारा से करवाया. यहाँ पर मैंने केवल 2 ही नाटक किए. एक नाटक जो एक मोनोलॉग है 45 मिनट का, जिसका हमने 5 प्रयोग किए, 4 मराठी में और 1 हिंदी में. दूसरा नाटक जिसे मुझे निर्देशित करने के लिए प्रेरित किया भास्कर शेवाळकर सर और अनंत कुलकर्णी सर ने. जिस नाटक का मैंने निर्देशन किया उसका नाम था पार्टनर. मेरे जीवन का एक बहुत महत्वपूर्ण क्षण वह है जब मैंने जाग नाम का यह मेरा नाटक मशहूर अभिनेता ओम पुरी के सामने प्रस्तुत किया. मेरे लिए ये बहुत ही खुशी का अवसर था. नमस्कार, माझं नाव वैभवी आहे. आय वॉज इंट्रोड्यूस टू द रंगधारा टीम थ्रू सुहास सर. माझ्या बाबांनी त्यांच्याशी भेटवलं होतं मला, अँड ही इंट्रोड्यूस मी टू द रंगधारा ग्रुप. आय एम रियली थँकफुल टू सुहास सर, आनंद सर, भास्कर सर अँड द एंटायर टीम ऑफ रंगधारा फॉर हॅविंग मी हिअर. मी माझं पहिलं प्ले केलं होतं पार्टनर्स रंगधारा बरोबर, अँड इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. I really enjoyed it, and I'm forever thankful to Suhas sir for giving me this opportunity to showcase my talent. Thank you. नमस्कार, मी श्रुती काकडे. मी गेले 2-2.5 वर्षे रंगधाराशी जुडलेली आहे. मी गोची शाकुंतल हे नाटक केले होते आणि आम्ही त्याचे 5 प्रयोग केले, इन्क्लुडिंग द बँगलोर वन्स. हे नाटक मी प्रकाश फडणीस सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलं होतं आणि त्यांना फार मनापासून थँक्स. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या आयुष्यातलं हे पहिलं नाटक जे खूप आवडलं मला आणि खूप काही शिकायला मिळालं, हे फक्त त्यांच्यामुळे पॉसिबल झालं. थँक्यू रंगधारा. नमस्कार. रंगधाराबद्दल भावना व्यक्त करणं थोडक्यात शक्यच नाही. नावाप्रमाणेच खुशीच्या रंगांच्या धारा बरसतात नाव घेतल्याबरोबरच. तसं पाहायला गेलं तर माझा रंगधाराशी संबंध येऊन साधारण 3 ते 3.5 वर्ष झालीत. मित्रांकडे लावलेल्या फूड फेस्टिवलमध्ये मी प्रथमच स्टॉल लावला होता. तो स्टॉल लावायच्या संदर्भातील माझी एंट्री सुहास बर्वे सरांनी पाहिली आणि त्याची त्यांनी बरेचदा नक्कल करून दाखवली. त्या अपीअरन्समुळे मला गोची शाकुंतल नावाच्या नाटकात सुहास बर्वे सरांनी एक छोटासा रोल देऊ केला होता. आणि थँक्यू सो मच सर्वांना. मी अस्मिता काळे 2016 पासून रंगधाराशी असोसिएटेड आहे. नाट्यसंस्थेत काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ. गोचे शाकुंतल या नाटकापासून मी सुरुवात केली. त्यानंतर इडियट हे माझे दुसरे नाटक. सुहास बर्वे वॉज माय को आर्टिस्ट. पाठांतर कसे करायचे याचे बारकावे मला या नाटकाच्या वाचनात कळत गेले. यानंतर डिअर जिंदगी हे नाटक केले. यातील भूमिका खरंच खूप चॅलेंजिंग वाटली मला त्यावेळेस.
यानंतर मी जाग हे एक नाटक केले. हे नाटक एकपात्री असल्यामुळे मला खरं तर खूप जास्ती किंबहुना 200% जास्ती मेहनत करावी लागली होती. या सगळ्या नाटकांमध्ये मी ऑनस्टेज जरी दिसत असले तरी बॅकस्टेजही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच गोची शाकुंतल एक अकेली औरत यासाठी बॅकस्टेजही केलं. पण एवढं मात्र नक्की की माझ्यातला कलाकार डेव्हलप होण्यासाठी खत पाणी मात्र नक्कीच मिळत गेलं. रंगधारेच्या सर्व रसिक मायबापांना नमस्कार. मी अश्विनी विधाते. माझा अभिनय सादर करण्याची पहिल्यांदा संधी मला रंगधारेनेच दिली आणि आज मला सांगताना खूप अभिमान वाटतोय की हेच आपले रंगधारा 50वे वर्ष साजरे करत आहे आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी या रंगधारेचा एक घटक आहे. निष्कलंक या नाटकामध्ये प्रमुख भूमिका साकारण्याची संधी दिली. रंगधाराबरोबर काम करण्याचा आनंद हा एक वेगळाच आहे, कारण इथे काम करताना कोणत्याही प्रकारचे बर्डन न बाळगता वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात, अनुभवायला मिळतात आणि मनमोकळेपणाने काम करायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने याचे सर्व श्रेय जाते ते म्हणजे आपले आदरणीय श्री भास्कर सर, प्रकाश सर, अनंत सर आणि आपल्या सर्वांचे लाडके भाऊजी सुहास सर. मी खऱ्या अर्थाने यांची मनापासून आभारी आहे की त्यांनी मला रंगधारेबरोबर काम करण्याची संधी दिली. नमस्कार, मी प्रिया जोशी. रंगधाराच्या भल्या मोठ्या परिवाराची मी एक सदस्य. मला या परिवारात समाविष्ट होऊन 2-2.5 वर्षच झाली आहे. रंगधाराबद्दल काही सांगायचं झालं तर मी एवढंच सांगेन की या परिवारातला प्रत्येक सदस्य हा एक बहुरंगी आणि बहुढंगी व्यक्तिमत्व आहे. भास्कर शेवाळकर सर आणि अनंत कुलकर्णी सर, त्यांच्याबद्दल तर मी काही बोलूच नाही शकत. दे आर इन्स्टिट्यूशन्स इन देमसेल्व्स. त्यांच्याबरोबर 5 मिनिटं जरी आपल्याला वेळ घालवायला मिळाला तरी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला मिळतं. धन्यवाद. Hi, I'm Kedar. Well, I have a passion towards everything that's considered as an art. For example, drawing, painting, photography, acting, designing. Well, I'm telling all of these things because I was introduced to Rangadhara because of these things. And I was introduced by a person named Suhas Parve, and he is an amazing person. I worked with him in a drama and he gave me the exposure which I was unaware of. And well, the first time I worked with Rangadhara was in 2018 on a poster design for Ek Akeli Aurat. After that, one thing led to another and I was introduced to one of the main pillars of Rangadhara, Mr. Bhaskar Shevalkar, and he is a gem of a person. Thank you so much, Rangadhara. Bye. नमस्कार, मी हर्षल ढोके आणि मी रंगधाराचा 2.5 वर्षापासून मेंबर आहो. मी आतापर्यंत 5 नाटक केले. माझा रंगधारासोबत खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. स्पेशली थँक्स टू आमचे जे फाउंडर आहे जे रंगधाराचे, भास्कर सर, आनंद सर. तो थँक्स टू रंगधारा की मला एक चान्स दिला जोडण्यासाठी. खूप काही शिकलो, खूप काही शिकणार आणि खूप काही शिकत राहणार. थँक्यू. नमस्कार मंडळी, मी वृषाली सिंग. रंगधारा द थिएटर स्ट्रीमच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. रंगधारासोबत जोडून मला 3-4 वर्ष झाली आहेत. 24 फेब्रुवारी 2018 रोजी एक पहिलं नाटक आलं होतं माझं, निष्कलंक नावाचं. फडणीस सरांनी दिग्दर्शित केलं होतं. मेन तर भास्कर सरांसोबत सांगायचं म्हणजे भास्कर सर खरंच हैदराबाद नाट्यक्षेत्राचे भीष्म पितामह आहेत. त्यांचा खूप सपोर्ट असतो आमच्या सगळ्या हौशी कलाकारांना. माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी विशाल फडके. रंगधारा असोसिएशनबद्दल आज मला 30 सेकंद बोलायसाठी सांगितले. 30 सेकंद फारच कमी आहेत, कारण आज जे काही विशाल फडके हे नाव महाराष्ट्रीयन कम्युनिटीमध्ये आहे त्याचं एक मोठं कारण म्हणजे रंगधारा आहे. माझ्या आयुष्याचं पहिलं नाटक पहिल्यांदा मी स्टेजवर चढलो ते रंगधारामुळे, आणि माझं पहिलं नाटक होतं गोची शाकुंतल.
जे खूप प्रसिद्ध झालं होतं ते बऱ्याच महाराष्ट्रीयन कम्युनिटीला माहिती आहे. त्याच्यानंतर मी बऱ्याच नाटकांमध्ये काम केलेलं आहे, बॅकस्टेजमध्ये केलेलं आहे. तर बिकॉज ऑफ रंगधारा आज जे काही मी आहे ते ओनली फॉर रंगधारा. थँक्स टू भास्कर शेवाळकर सर, थैंक्स टू आनंद सर. नमस्कार, मेरा नाम अमर सांकृत है. रंगधरा जो कि वहाँ की सबसे पुरानी थिएटर ग्रुप और जिसकी शुरुआत करने वाले भास्कर शिवालकर सर, जिन्हें हैदराबाद का ऑलमोस्ट हर एक थिएटर आर्टिस्ट अपना गुरु मानता है. रंगधरा में मुझे याद है जब मैं एक छोटे से बैक स्टेज के काम से मैं जुड़ा और उसके बाद पढ़ते पढ़ते मुझे जिहाद नाटक मिला, जिसमें मुझे एक अच्छा कैरेक्टर करने का मौका मिला एक एक्टर के तौर पे. और वो नाटक था जब मैं उसी नाटक के थ्रू मैं भास्कर शिवालकर सर से मिला और उन्होंने मुझे उस नाटक में बहुत कुछ सिखाया. आप सभी लोगों का धन्यवाद. नमस्कार. नमस्ते, मैं पद्मजा कुलकर्णी. मैंने ये कभी नहीं सोचा था कि मैं एक्टिंग या थिएटर करूँगी, बट ये मौका मुझे सुहास दादा के कारण मिला है और ये मेरे ज़िंदगी के कुछ यादगार पल बन गए हैं. मैं भास्कर सर और अनंत सर का शुक्रिया अदा करना चाहूँगी कि उन्होंने हमेशा मेरा हौसला बढ़ाया है. अँड सुहास दादा, तुझे तर मला मनापासनं आभार मानायचे आहेत आणि धन्यवाद म्हणायचे आहे तुला की तुझ्यामुळे मी मधुरा होऊ शकले. नमस्कार, मी दिवाकर वाशीकर. पहिलं नाटक होतं की एक नारी चार ब्रह्मचारी, ज्याच्यामध्ये त्या प्रफुल्लता नातू वगैरे होत्या, झालं पटवारी होते त्याच्यामध्ये. तर त्यावेळेला मी यांच्याबरोबर म्हणजे बॅकस्टेज म्हणून काम करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग यांचे बरेचसे म्हणजे प्रोडक्शन म्हणजे बरेच नाटकं होत राहिले. त्याच्यामध्ये बऱ्याचशा नाटकामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली, जसं की होळी आहे, आतिशबाज आहे, फायर रेजर्स, अजून एक था गधा होता, जानवर, ह्या सगळ्या याच्यामध्ये मी त्यांच्याबरोबर होते. आणि मग या संस्थेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आता. त्याच्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.